नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे दर्शना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि माझ्या चॅनलचं नाव आहे श्री कृपा स्टिच मराठी. आज आपण हुकपट्टी आणि काचपट्टी एकदम प्रोफेशनल मध्ये बघणार आहोत. बघा, त्याच्यासाठी आपल्याला दोन्ही पट्ट्यांची मार्जिन 3-3 इंच घ्यायची आहे. ह्या आपण 2 पट्ट्या एकत्र कापणार आहोत, हुकपट्टी पण आणि काचपट्टी पण एकदम प्रोफेशनल स्टाईलमध्ये. बघा, एकत्र आपण 2 पट्ट्या कापलेल्या आहेत 3-3 इंचच्या. आता मध्ये आपण इथं कटिंग करून घेणार आहोत. आपल्याला पुढच्या साईडचे हुक बघणार आहोत. नंतर आपण कधी बॅक साईडचे पण हुक दाखवण्याचा प्रयत्न करेन मी. बघा, ही 3 इंचची पट्टी आहे, ती अशा प्रकारे आपण दुमडून घेतलेली आहे. बघा, म्हणजे फोल्ड करून घ्यायची आहे. 3 इंचची पट्टी आहे. अशा प्रकारे आपल्याला ती दुमडून शिलाई टाकून घ्यायची आहे. बघा, व्यवस्थितपणे. आणि आपल्याला ही उजव्या साईडचा म्हणजे समोरील उजव्या साईडचा भाग जो असतो ना, त्या साईडला आपल्याला हुकपट्टी लावायची आहे. आणि डाव्या साईडला म्हणजे ज्या साईडला आपण पदर घेतो त्या साईडला आपल्याला काचपट्टी बनवायची आहे. तर आपण ही उजवी साईड घेतलेली आहे, त्या साईडला आपल्याला हुक लावायचे आहेत. बघा मैत्रिणींनो, एकदम व्यवस्थितपणे बघा. आता ही पट्टी आपण खालच्या साईडने ठेवलेली आहे आणि वरचा फ्रंट साईड आपल्याला उलट बाजूने ठेवायची आहे. आणि पाव इंच अंतर घ्यायचे, फक्त पावच इंच अंतर घेऊन आपल्याला शिलाई टाकायची आहे. पुन्हा त्याच्यावर आपण डाब शिलाई करणार आहोत. बघा, व्यवस्थितपणे खालच्या साईडने पण पट्टी आली पाहिजे, दुमडलेली पट्टी, त्याच्यावर आपण डाब शिलाई टाकून घेणार आहोत. बघा, अशा प्रकारे आपण कट केलेला आहे. आणि आता फोल्ड करून पुन्हा एकदा शिलाई टाकून घ्यायची, जेणेकरून पट्टी पलटी होणार नाही याची काळजी घ्यायची. याच्यावर पुन्हा दुमडून आपण शिलाई टाकून घेणार आहोत. बघा, समोरील उजव्या साईडला आपण हुक लावणार आहोत. बघा, आता आपण दाब शिलाई पण टाकून घेतलेली आहे. आता आपण त्याच्यावर शिलाई टाकून घेणार आहोत. बघा, अशा प्रकारे आपण अशा पद्धतीने शिलाई टाकून घेतलेली आहे. बघा, व्यवस्थितपणे फिनिशिंग बघा किती सुंदर आलेली आहे. बघून घ्या, जवळून पण दाखवल मी. बघा, खूप छान फिनिशिंग आलेली आहे मैत्रिणींनो. मेन ब्लाऊजची फिनिशिंग आपली काचपट्टी आणि हुकपट्टीवरच समजते. आता हा आपला मेन फॅब्रिक आहे, म्हणजे साडीचा मेन फॅब्रिक. आणि आपण ती दुसरी पट्टी 3 इंचची कापलेली ना, ती घ्यायची आहे काच करण्यासाठी. बघा, अशा प्रकारे अशा पद्धतीने आपण त्या पट्टीच्या अंतरावर तेवढंच कापड घेऊन आपण शिलाई टाकणार आहोत. बघा, खूप प्रोफेशनल पद्धत आहे आणि खूप इझी पद्धत आहे, सगळ्यांना जमेल. बघा, पूर्ण राऊंड आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. बघा मैत्रिणींनो,
आता साईडचा कपडा राहिलेला आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघा, साईडचा जो मेन फॅब्रिकचा कापड असतो ना, तो आपण कट करून घेणार आहोत. हे बघा, कैचीनी हुकपट्टी आणि काचपट्टी आपण बनवत आहोत. अशा प्रकारे आपण कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला एक साईडनी शिलाई टाकून घ्यायची, म्हणजे एक साईड आपल्याला दाबून घ्यायची आहे. बघा, अशा प्रकारे आपल्याला दाबून घ्यायची आहे. आता आपल्याला उजवी साईड झालेली आहे, तर डावी साईड घ्यायची आहे. बघा, हुकांसाठी काच कसे आपण बनवतोय, लक्ष द्या मैत्रिणींनो. बघा, सुलट बाजू ठेवायची आहे आणि खाली आपण फोल्ड केलेली पट्टी ठेवायची आहे खाली. बघा, आणि पाव इंच शिलाई टाकून, पूर्ण शिलाई टाकून घ्यायची पाव इंच. आता बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने पट्टी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. पलटी करून घेतल्याच्या नंतर बघा ती कशी फोल्ड करतोय आपण, लक्ष द्या. अशा प्रकारे आपण फोल्ड करतोय. पुन्हा फोल्ड करून आपल्याला बघा टाचणी लावून घेऊ. टाचणी लावून घ्यायची आहे आणि चॉक घेऊन पट्टीने चॉकने सरळ रेष आखून घ्यायची, पट्टीत पकडून. तिथे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची, डबल शिलाई न्यायची आहे आपल्याला. बघा, आणि एकदम कडेला कापून घ्यायचं आहे कापड. थोडंसं कैचीच्या साहाय्याने टोक काढण्याचा प्रयत्न करायचा. बघा मैत्रिणींनो, किती सुंदर अशी आपली काचपट्टी झालेली आहे. बघा, आणि यांच्यामध्ये आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. बघा, बघा आपली काचपट्टी कशी आली, जवळून दाखवते मी. बघा, अशी मधोमध आली पाहिजे. पूर्ण शिलाई टाकून घेऊन बघा अशा प्रकारे झालेली आहे शिलाई टाकून. आपल्याला आता 1.5 इंचचं अंतर टाकायचे काच बनवण्यासाठी. हुकांचे काच बनवतोय आपण, लूक पण बोलतात काही ठिकाणी. दीड इंच अंतरावर आपण चॉकची मार्जिंग केलेली आहे. बघा, अशा प्रकारे. आणि आपण आता काच बघा कशी बनवतोय. बघा, आपण आता काच
कसे बनवतोय जवळून दाखवतो मैत्रिणींनो. बघा, अशा प्रकारे आपल्याला सुईचे टोक बघा कसे रिटर्न आणायचे आहे. बघा, टोक चॉकच्या इथे आल्याच्या नंतर पॉइंटवर आपल्याला थांबवायचे आणि पुन्हा टर्न मारून आपल्याला जास्त अंतर पण नाही घ्यायचे. पाव इंचच्या कमी घेतलं की छान हुक बसतात. मोठा असल्यास हुक बाहेर निघतो आणि ब्लाऊज फाटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं पाव इंचच्या कमी घ्यायचे, अंतर घेण्याचा प्रयत्न करायचा काचचा. बघा, अशा प्रकारे बघा किती मस्त काच झालीत. बघा किती सुंदर फिनिशिंग आलेली काचपट्टी आणि हुकपट्टीची आपल्या. बघा, खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे मैत्रिणींनो. बघा, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडली आहे, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बघा, आणि कमेंट पण करा. म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ अजिबात स्किप नका करू.